ओके. तिसरी गोष्ट म्हणजे जे तुम्ही मला विचारलं की काय खाल्लं पाहिजे. तुम्ही जर व्हेजिटेरियन असाल तर मी तुम्हाला नॉन व्हेजिटेरियन सांगणं हे चुकीचं आहे ना. जे Yes. तुम्ही खात आलात तेच खात जा, जे तुम्हाला खायचंय. तुम्ही जर व्हेजिटेरियन डाएट खात असाल तर तुम्ही व्हेजिटेरियन डाएट खा, पण व्यवस्थित 2 वेळा जेवलं पाहिजे, मध्ये मध्ये 2 तासांनी खाल्लं पाहिजे. दॅट इज फर्स्ट थिंग. Yes. सेकंडली तुम्ही ग्लास ऑफ मिल्क हे जरूर घ्या, कारण का मिल्क कंटेन्स कॅल्शियम आणि दॅट इज अ डायजेस्टिव्ह ऑल्सो. सो बेटर टू टेक अ मिल्क. दुसरी गोष्ट म्हणजे पाण्याचा इंटेक व्यवस्थित ठेवा. अर्ली प्रेग्नन्सी असल्यामुळे ताई तुम्हाला असं वाटेल अजून 2 महिन्यानंतर तुम्हाला फ्रिक्वेंटली युरिनेशनला होत आहे, लवकर लघवीला जावं लागतं, तर दॅट इज अ नॉर्मल सिम्पटम्स. सो यू शुड नॉट बी वरीड अबाउट. आणि त्यामुळे तुम्ही रात्री 2-3 वेळाला उठा, मग तुमची झोप होणार नाही, मग तुमचे सगळ्या चिडचिड वाढेल. सो ऑल दॅट थिंग स्टार्ट. येस. सो दॅट इज द सेकंड थिंग. आणि जे मला तुम्ही विचारलात की खाताना एवढं लक्षात घेतलं पाहिजे की प्रोटीन इंटेक शुड बी हाय. तुम्ही बाकीचं पाणीपुरी खा, पण त्याच्याबरोबर तुम्ही एवढं पण खाल्लं पाहिजे की तुम्हाला ती डाळ पण घेतली पाहिजे. ओके. त्याच्यामुळे तुमचं प्रोटीन वाढेल. एखादी पालेभाजी घेतली पाहिजे, कारण का पालेभाजीमध्ये व्हिटॅमिन B12 मिळतं. सो ऑल दॅट थिंग्स यू मस्ट ईट. आय एम नॉट सेइंग की तुम्ही वडापाव खाऊ नका. नक्की खा, पण त्याच्याबरोबर हे पण खाल्लं पाहिजे. येस.